परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। सरकारी रुग्णालयात धक्कादायक प्रकार। खासगी डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार आणि प्रशासन मात्र गप्पा। जेऊर ग्रामीण रुग्णालयातील गंभीर अनियमिततेविरोधात सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी प्रशासनाला आता थेट अल्टिमेटम दिला। 30 मार्चपर्यंत कारवाई झाली नाही तर 1 एप्रिल पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। जेऊर ग्रामीण रुग्णालयात अनेक गंभीर गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। सरकारी डॉक्टरांची जबाबदारी असताना खासगी डॉक्टर आणि शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार करून घेतले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। यामुळे थेट रुग्णांच्या जीविताशी खेळ केला जात असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। इतकंच नव्हे तर शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही बिनटाका स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलं जात नसल्याचा आरोप आहे। तसेच माहिती अधिकाऱ्याखाली मागणी केलेली माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून दिली जात नसल्याचं सांगितलं जात आहे। याशिवाय नेमणूक केलेले डॉक्टर महिन्यातून केवळ 8 दिवस काम करूनही 30 दिवसांचा पगार घेत असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला। या सर्व प्रकारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर 1 एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव काकडे यांनी दिला। आता या गंभीर आरोपानंतर प्रशासन जागे होणार का की सरकारी रुग्णालयातील हा कारभार असा सुरू राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।